इकडे आई झाले आहे रेडी लग्नाला जाण्यासाठी. कोणाचं लग्न आहे आई? शाळेतल्या मॅडमच्या मुलाचं लग्न आहे. 22,000ची पैठणी घेतलेली आहे लग्नासाठी. ती पैठणी तुम्ही सगळे नक्की बघा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. आली मी इकडे ऑफिसमधनं. आता इव्हिनिंगचं रुटीन. भात लावलाय, इकडे उसळ शिजत टाकली, सुकी भाजी बनवायची आहे. आजचा मेन्यू आहे वरण भात, उसळची सुकी भाजी, चपाती. आज प्रणताईंना उपवास आहे, तर त्यांना आल्यावर भूक लागते, सो त्या याच्या आत बनवून ठेवते. इकडे कणिक भिजवलंय. इकडे आता डाळ लावते मुगाची. मी डाळ लावतानाच त्याच्यातच लसूण टाकत असते, तो चांगला शिजतो. मुगाची डाळ, लसूण आणि मीठ घातलंय त्यात. तर हे पाणी झाकण लावते. इकडे चाललाच चपात्या. त्यात डाळ शिजते. तर इकडे वरणाला फोडणी द्यायचं काम चाललंय. मिरच्या टाकल्या, जिरं, हिंग, हळद. इकडे ही डाळ शिजवून घेतली आहे. मुगाच्या डाळीचं वरण. इकडे मस्त आता पापड तळतोय. उद्या सगळ्यांना जेवायला बरं काय आपणचा बर्थडे. मस्त असं जेवण झालंय. सर्व काही किचन भांडे वगैरे क्लीन झाले. असं काही झालंय आता इव्हिनिंग स्केड्यूल. मस्त आल्यानंतर ना आहे त्याच एनर्जीत फास्टमध्ये सर्व काही केलंय. इकडे आई झाले आहे रेडी लग्नाला जाण्यासाठी. कोणाचं लग्न आहे आई? शाळेतल्या मॅडमच्या मुलाचं लग्न आहे आणि फार सुंदर लग्न आहे. तर त्यांनी जवळजवळ 22,000ची पैठणी घेतलेली आहे लग्नासाठी. ती पैठणी तुम्ही सगळे नक्की बघा. 22,000ची. बघा आईंचा पूर्ण लुक. आई आणि हे चाललंय पुढं, नंतर ते येत आहे मला घ्यायला. हे बघा इकडे मी पण झाली आहे रेडी. कशी दिसते? मस्त पटकन आवरलंय. आम्ही लग्नाला चाललोय आणि ही गाथा. चलो. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं हे सर्व अशी अरेंजमेंट होती. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा लग्न लागतच होतं, सो मी काय ते व्हिडिओ नाही घेतला आहे आणि बाकी नंतरचं हे तुमच्यासोबत शेअर करते. बिकॉज ऑफ गाता पण त्रासच देत होती. एक साईड छान असा ऑर्केस्ट्रा चालू होता. तुमच्यासोबत मी ते एक सॉन्ग पण शेअर करते, छान आहे ते. आणि फायनली तुम्ही ही ती पैठणी बघतात आहात, जे की मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं 22,000चे. इकडे हे नवरी नवरदेव. इकडे साईडला स्क्रीन पण होती. सो असा काही झालाय डे स्पेंड. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आज आमच्याकडे बड्डे आहे कोणाचा, तर ते तुम्ही ब्लॉग बघत राहा, समजेलच तुम्हाला. तर हे बघा माझा लुक. अशी काहीशी झाली आहे मी रेडी. आता आम्ही निघालोय, बघत राहा तुम्ही. कुठं चालली आहे गाथा? बर्थडेला.
कोणाचा बर्थडे? अथांगचा बर्थडे. तर तू बर्थडे साठी रेडी झाली आहे का? हा गाथाचा लुक बर्थडे साठीचा. आणि गाथा चालली आता चलो. हे बघा इकडे आई पण तयार झालेलं आहे आणि आम्ही चाललोय कोणाच्या बर्थडेला. जसं अथांनी सांगूनच दिलंय अथांगच्या बर्थडेला. तर अथांगचा फर्स्ट बर्थडे आहे. प्रज्ञाताई गेले पुढे आणि आता आम्ही फॅमिली चाललोय. तर तुम्ही बघत आहात अथांगच्या बर्थडे पार्टीचे काही अनमोल क्षण व्हिडिओच्या माध्यमातनं. तर इकडे सर्व आज तुम्हाला प्रज्ञाताईंची माहेरची फॅमिली या ब्लॉगमधनं बघायला मिळणार आहे. तर साईड बाय साईड मी त्यांची ओळखही करून देते. हे स्वप्नील दादा आणि बहिणी आहेत आणि या अगोदरची त्यांची मोठी बहीण होती. मस्त असं छान डेकोरेशन केलेलं होतं. आय थिंक हे ताईंनी केलेलं आहे असं मला ओवी बोललेली. सो बघा तुम्ही कसं केलं आहे ताईंनी हे डेकोरेशन. कसं वाटतंय ते सांगा. इकडे अथांग मस्त त्याच्या काकासोबतच एंगेज राहत होता. सो आणि इकडे साईड बाय साईड सर्व त्याला ओवाळत होते. कॉपरेट करत होता तो. काही एवढा पण त्रास नाही केला. इकडे मीही त्याचं ऑप्शन केलं आणि त्याला बड्डे विशेष दिला. इकडे गाथाने पण त्याला हॅपी बर्थडे असं बोललं. तसं ती आल्याच तिने विश केलं होतं. आणि इकडे सर्व जेवढे कोणी फॅमिली मेंबर्स त्यांनी इन्व्हाइट केलेले होते त्यांचे नातलग वगैरे सर्व काही एक बाय एक ओवाळत होते. हे बघा एवढे सर्वजण आम्ही होतो बड्डे पार्टीसाठी अथांगच्या. मस्त घरातच छान असा बड्डे होता. पहिला बड्डे अर्थातच म्हणजे मुलंही इतके नसतात ॲक्टिव्ह. सो मग छान असं हे बघा तुम्ही अथांग क्यूट अथांग खूप छान दिसत होता बड्डे बॉयही. आणि मस्त हे बघा असं काही होतं डेकोरेशन. इकडे तो मध्ये थोडासा रडला. सो मग शॉर्ट ब्रेक घेतला. ही त्यांची मोठी बहीण ओवी आणि जिजू ही त्यांची पूर्ण अशी फॅमिली अथांगसोबत फोटो काढत होते. आफ्टर दॅट सगळ्यांनी जोडी जोडीने फोटोज काढले मस्त. आफ्टर दॅट केक कट केला आहे. तोही खूप छान व्हिडिओ आहे बघा तुम्ही. इकडे अथांग पण मस्त त्याचं फिडिंग वगैरे झाले तर मग त्याने मस्त छान कॉपरेट केलं. हे अथांगच्या आजी बाबा. तर त्यांना तुम्ही अगोदर बघितलं होतं गाथाच्या बड्डे पार्टीमध्ये. मस्त हे प्रज्ञाताईंच्या बहिणींचे सासू सासरे. हे बघा अथांगच्या बड्डेला आणि वॉलची कलर थीम एकदम मॅचच होऊन गेली. छान तोही मस्त एन्जॉय घेत होता त्याच्या बड्डेचा. आणि ही कावेरी बहिणींची फॅमिली. सो आफ्टर दॅट आम्ही केक कापला. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर की हॅपी बर्थडे टू यू. छान असा छोटा आणि जवळच्या फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट झाला. हा असा जेवणाचा मेन्यू होता. इकडे गाथा अथांगला विश करते. त्याला आनंद झाला. गाथा बर्थडेचं विश करते त्याला. गाथा म्हण जोरात म्हण हॅपी बर्थडे अथांग बेबी असं म्हण पूर्ण. सो असं काय झालं आहे अथांगचा बर्थडे सेलिब्रेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.